मुख्यमंत्री विजय यांचा पहिलाच दिल्ली दौरा. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. विजय यांची मोदींसोबत काय चर्चा झाली? मुख्यमंत्री विजय यांच्या दिल्ली दौऱ्यात काय काय घडलं? तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी विजय जोसेफ म्हणजे स्थलपती विजय हे 27 मे आणि 28 मे असे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पण त्याआधी विजय यांनी काय काय केलं? दिल्ली दौरा करण्यामागचं कारण काय? मोदींसोबत विजय यांनी काय चर्चा केली? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. 10 मे रोजी थलपती विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. पहिल्या 10 दिवसातच मुख्यमंत्री विजय यांनी निर्णयांचा धडाका लावला. लोकप्रिय आश्वासनांची पूर्तता केली. हे सुरू असतानाच मुख्यमंत्री विजय यांचा 27 मे रोजी पहिला दिल्ली दौरा ठरला. त्यानुसार मुख्यमंत्री विजय यांचा ताफा चेन्नईहून दिल्लीत दाखल झाला. हा पहिलाच अधिकृत दौरा असल्यानं साहजिकच याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विजय पहिल्यांदाच दिल्लीत जात असल्यानं या दौऱ्याला विशेष महत्त्व आलं. मुख्यमंत्री विजय यांची दौऱ्याची सुरुवात झाली ती घरच्या लोकांसोबत. कारण दिल्लीत दाखल झाल्यावर मुख्यमंत्री विजय यांचा ताफा सगळ्यात आधी तामिळनाडू हाऊसमध्ये दाखल झाला. इथं त्यांना मानाचा गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. विजय यांनी अत्यंत नम्रतेनं हा सन्मान स्वीकारला आणि हात जोडून आभारही मानले. त्यानंतर विजय यांची महत्वाची भेट ठरली होती ती पंतप्रधान मोदींसोबत. संध्याकाळी 4:30 या 2 नेत्यांची ही भेट आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार विजय सेवातीर्थ इथं पोहोचले. पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि मुख्यमंत्री विजय यांची भेट झाली. पंतप्रधान कार्यालयानं या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. विशेष म्हणजे या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री अत्यंत साध्या वेशभूषेत दिसले. ब्लॅक ब्लेझर, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट अशा फॉर्मल लुकमध्ये मुख्यमंत्री विजय पंतप्रधानांना भेटायला पोहोचले. विजय यांनी तामिळनाडूची पारंपरिक शाल आणि फुलांचा बुके देत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तर पंतप्रधानांनीही मुख्यमंत्री विजय यांना फुलांचा बुके देत त्यांचं स्वागत केलं. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटं चर्चा झाली. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर विजय यांची ही पहिलीच अधिकृत भेट आहे. मुख्यमंत्री विजय तामिळनाडूच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मोदींशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं गेलं. त्यानुसार मुख्यमंत्री विजय यांनी प्रलंबित मागण्यांची यादीच पंतप्रधान मोदींना दिली. तसंच विकासाच्या मुद्द्यावर चर्चाही केली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीची सुरुवात औपचारिक संवादानं झाली. त्यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी तामिळनाडूच्या विकासासाठी आणि मागण्यांसाठी पंतप्रधान मोदींना एक सविस्तर निवेदन दिलं. नेदरलँड्समधून अनाईमंगलम ताम्रपट परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसंच तामिळनाडू सरकारच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांची सुरुवात तमिळ थाई वस्तू या राज्यगीतानं करण्याबाबत गृह मंत्रालयाकडून स्पष्टताही मागितली. तामिळनाडूमध्ये DRDOचे सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम्स सुरू करण्याची विनंती यावेळी विजय यांनी मोदींना केली. यावेळी विजय यांनी कर्नाटकच्या प्रस्तावित मेकेदातू धरण प्रकल्पावर तीव्र चिंता व्यक्त केली. हा प्रकल्प कावेरी लवाद आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरुद्ध असल्याचं सांगत तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या संमतीशिवाय या प्रकल्पाला मंजुरी देऊ नये अशी आग्रही मागणी मोदींकडे केली. सोबतच श्रीलंकेच्या नौदलाकडून तमिळनाडूच्या मच्छीमारांना अटक केली जात असल्याचा गंभीर मुद्दा विजय यांनी मोदींसमोर उपस्थित केला. सध्या 58 मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात असून 266 बोटी जप्त असल्याचं विजय यांनी मोदींना सांगितलं. त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी आणि विनंती विजय यांनी मोदींकडे केली. दरम्यान तामिळनाडूमध्ये TVK पक्षानं म्हणजे थलपती विजय यांच्या पक्षानं काँग्रेससह घटक पक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय आणि पंतप्रधान मोदींच्या या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मोदींनंतर मुख्यमंत्री विजय यांनी गृहमंत्री अमित शहा, निर्मला सीतारमण यांचीही भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा पहिल्या दिवसाचा मुक्काम हा तामिळनाडू हाऊसमध्ये असणार आहे. तर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री विजय हे खरगे, राहुल गांधींसह सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींचीही भेट घेणार आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.